हॅलो नमस्कार. तर मी विशाल पागळे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा थोडा वेगळा असणार आहे, कारण मी आज चाललो आहे जे आपल्या मिऱ्या बंदरावरती 5 वर्षापूर्वीवरती जहाज अडकलं होतं. ते जहाज पाहण्यासाठी आज 5 वर्षांनंतर जेव्हा त्याचा म्हणजे शेवटचा उत्तरातला कालखंड आहे तेव्हा मी ते बघण्यासाठी जातो आहे. तर तोच आजचा व्हिडिओ असणार आहे. तर तुम्ही सुद्धा बघा, कारण त्या जहाजाचे पूर्णतः 2 तुकडे झालेले आहेत आणि ते जहाज आता आपल्यासोबत काहीच दिवस असणार. त्याच्यामुळे लवकरात लवकर मी बघायला जातो, तुम्ही सुद्धा बघा. तर आजचा व्हिडिओ हा तोच असणार आहे. तर बघूया कशा प्रकारे ते जहाजाची काय अवस्था आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला समजेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर बघितलं तर मी आता रत्नागिरीतलं जे मिऱ्याकडे जाताना जे महापुरुषाचं मंदिर आहे, ते वेगवेगळं केलं मंदिर आहे. आणि जर इथला निसर्ग बघितलं तर इकडे बघू शकताय कमालीचा एकदम सुंदर निसर्ग आहे. त्याच निसर्गाच्या सानिध्यात त्या आपल्याला निसर्गाचीच एक पर्वणी भेटली होती ते जहाज, ते बघण्यासाठी मी चाललो आहे. तर चला तर मग या साईडला बघितलं तर हा जो रोड आहे तो आपल्या रत्नागिरी सिटीतून मिऱ्याकडे येणारा रोड आहे. आणि जर इकडे बघितलात तर हा जैन चौक आहे इथे, आणि जैन चौकाच्या बरोबर हा रोड आत जातो. हा बघा, इथून आपल्याला आत जायचं आहे. इथून आत गेल्यानंतर पार्किंगसाठी सुद्धा जागा आहे. हे बघा, हे सगळे जे ऑडियन्स येत आहे, जे बघायला आलेले माणसं आहेत, ते पर्यटक आहेत ते. तर इकडून तुम्ही जाऊ शकता त्या जहाजापर्यंत. चला आपण सुद्धा आता तिकडे जातो. तिथे गेल्यानंतरच बघूया. कुठे आहे बोट? तिकडे. हां, शिप आहे. शिप आहे. शिपचं नाव एमटी बसराज. बस अजून आहे काय? अजून आहे? तुटलंय ना? हो, तिकडे आता पडणार आहे. पडणार आहे. त्या बोटीचं डिझेल 25,000 वाहून गेलं. वाहून गेलं? तुला कोणी सांगितलं? मी ते तू बघायला गेला होतास? आणि ते 13 माणसं होती, त्यांना मी त्या दोरीला काटे लावलेले आणि काढलेले. तू पण गेला होतास तेव्हा? तू पण? आम्ही इथेच. अच्छा, चालेल, थँक्यू. तुझं नाव काय? आराध्य. आराध्य कांबळे. चालेल थँक्यू. चल चला रे. कोण आडनाव कसं माहित माझं? मला माहिती आहे तुझं आडनाव. चला बाय बाय. तर भावांना तुम्ही बघू शकता, इथे जर तुम्ही बघितलात ना, वाऱ्याचा आवाज जरा जास्त आहे आणि लाटांचा, त्याच्यामुळे माझा आवाज थोडा कमी येईल. पण तुम्ही जर इथे बघितलात तर माझी ही मोबाईलची स्क्रीन आहे आणि त्याच्यामध्ये हा एकच पार्ट दिसतोय. आणि तुमच्या लक्षात येईल, हे जहाज आहे ना, आता या मध्यभागी इथे आहे ना, इथे पूर्णपणे तुटलं आहे. त्याच्यामुळे मला माहिती नाही अजून हे जहाज किती दिवस काढेल. एक रत्नागिरीकरांसाठी म्हणजे निसर्गाने दिलेली देणगी होती. गेली 5 वर्षे हे जहाज इथे उभं आहे. आणि काही महिन्यांपूर्वी मी बातमी ऐकली होती की हे स्क्रॅपमध्ये जात आहे. हे जे जहाज आहे ते भंगारमध्ये जात आहे, काढलं गेलं आहे. कारण जो या जहाजाचा मालक आहे त्यांना इथून पूर्णपणे इकडचे जे गव्हर्नमेंट आहे आपलं, त्यांनी पूर्णतः ते सांगितलं होतं की हे जहाज घेऊन जा वगैरे, पण तिकडून काही रिस्पॉन्स आला नव्हता. त्याच्यामुळे आता विषय असं झाला आहे की इकडे जर तुम्ही बघितलात या साईडला आपल्या इकडच्या गव्हर्नमेंटने का उचलायला सांगितलं होतं, तर तुमच्या लक्षात येईल की इकडे जर बघितलं तर JCB दिसतोय. हा JCB म्हणजे हे मिऱ्याचा जो बंदर आहे त्याचं काम चालू आहे, मिऱ्या बंदराचं. त्याचं हा पूर्णपणे हा समोरचा, हा बघा, हा जो माझा हात दिसतो हा भाग आहे ना, हा असा इकडून हा पूर्णपणे हा समोरचा हा बंधारा समोरपर्यंत चालू आहे. जर त्या साईडला बघितलात तर पर्यटक अजून पण खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. पण मित्रांनो, एक असतं ना की निसर्गाच्या पुढे कोणीच काहीच नाही करू शकत. मानवनिर्मित किती कोणत्याही गोष्टी करा, पण निसर्गाच्या समोर सगळं शून्य आहे. तर निसर्गाने आपल्याला दाखवून दिले. 5 वर्षापूर्वी हे जहाज अपघातात इकडे आलं होतं. एक नैसर्गिक वादळामध्ये ते सापडलं आणि आपल्या या मिऱ्या बंधाऱ्यावरती येऊन अडकलं. आणि जर तुम्ही आज बघितलं 5 वर्षापूर्वी खूप छान स्थितीत होतं हे जहाज. छान म्हणजे ते चांगल्या स्थितीतच आलं होतं. पण जर तुम्ही बघितलं तर आता हे जहाज पर्यटकांचं आकर्षण ठरलं होतं. रील स्टारसाठी सुद्धा एक मोठी पर्वणी ठरली होती. पण आजच्या डेटला मला वाटतं काहीच दिवसांचं सोबती आहे हे जहाज. त्याच्यामुळे ज्यांनी कुणी बघितलं नसतं, मी इथे जवळ असून सुद्धा बघितलं नव्हतं. पण जर तुम्ही अजूनही तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही या आणि बघा. खरंच किती मोठं जहाज होतं. एवढं जहाज मी फर्स्ट टाईम आयुष्यात माझ्या बघतोय. ते सुद्धा एका वादळामध्ये, नैसर्गिक वादळामध्ये फसलं आणि आपल्या या मिऱ्या बंदरावरती येऊन अडकलं. तर झालं असं, लाटांचा मारा नाही सांगणार होता, असह्य झाला आहे. आणि हे मध्यभागी तुटलं आहे आणि हे काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला. जर ते प्रयत्न यशस्वी होतं तर हे जहाज आपल्यासाठी
एक म्हणजे आपल्याला कुठेतरी बघण्यासाठी ठेवण्यात आलं असतं एखाद्या जागी. पण हे जहाज असं एवढं फसलं आहे की ते बाहेर निघत नाही. त्याच्यामुळे हे स्क्रॅपमध्ये काढण्यात आलं आहे. आता काही दिवसांचा सोबती आहे फक्त. तर जर या साईडला बघितलं तर हे बघू शकतो अजूनही पर्यटक या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त हे आपल्या हिऱ्या किनाऱ्यावरती येऊन अडकलेलं जहाज हे पाहण्यासाठी. पण कुठेतरी जर विचार केला आपण तर ते बघू शकता हे आता इथे तुटलं आहे मध्यभागी बरोबर सेंटरला तुटलं. सांगू नाही शकत ते कधी आणि कुठल्या तारखेला उचलते सांगू नाही शकत. उद्याही उचलू शकतात, महिनेही लावू शकतात किंवा इथेच पडूनही राहू शकतं. त्याच्यामुळे जर शक्य असेल तर या आपल्या जवळच येऊन हे अडकलेलं जहाज आपल्याला पाहायला मिळू शकतं. मिस करू नका कारण शेवटचे काही दिवसांचं सोबते आहे. तर मित्रांनो हे होतं बसरा स्टार जहाज. तर तुम्ही सुद्धा नक्की या. हे जहाज पूर्णपणे इथून उचलण्याच्या आधी किंवा इथली जागा पूर्ण मोकळी करण्याच्या आधी तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक महाल वाहतूक एक मोठं जहाज कशा पद्धतीचं असतं हे बघायला मिळेल आपल्या मिऱ्या समुद्रकिनाऱ्यावरती. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. हा ब्लॉग मी इथेच संपवतो कारण मित्रांनो पाऊस तुम्ही बघू शकता. पाऊस प्रचंड प्रमाणात पाऊस आहे इकडे सुद्धा. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.